अजूनही काही लोक राहिले असतील तर मी आता वैयक्तिक थांबणार आहे, त्यांनी मला भेटावं, कारण की शेवटच्या माणसाला ऐकल्याशिवाय जायचं नाही हे मी ठरवलंय। यासोबत तुम्हाला तिथं तक्रार अर्ज दिलेले आहेत, तक्रार अर्जांवर आम सभेतले प्रश्न आपण तिथं मांडावी। आलेल्या प्रत्येक कागदाला उत्तर देण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि माझी राहणार आहे, कारण की मी जबाबदारी झटकणारा माणूस नाही। मी अनेकदा तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रशासनाचं जर मला सगळ्यांनी सांगितलं की आमचं म्हटलं की अधिकाऱ्यांनीच उत्तर द्यायची असतात, परंतु मी असं समजतो की ती जबाबदारी माझी पण आहे आणि लोकांमध्ये राहत असल्यामुळे अशी कुठलीच समस्या नसेल की जी मला माहिती नव्हती। प्रत्येक समस्येचं उत्तर देण्याचा प्रयत्न प्रशासनाने आणि आम्ही केला आहे। येणाऱ्या काळात ही आम सभा म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपाची होती। पुढच्या आम सभेला आपण, माझा विश्वास आहे की कमीत कमी तक्रारी प्राप्त राहतील। आम सभेची गरज पडायला नको। माझं कार्यालय, माझं घर असेल हे समस्यांचं गाऱ्हाणे ऐकून घेण्याचं एक हक्काचं ठिकाण आहे। तुम्ही माझ्याकडे कधीही या, मी तुमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कटिबद्ध आहे, कायम उपलब्ध आहे। मला माणसांनी कामं सांगितली तर ती कामं सोडवण्याचा मनापासून आनंद देखील वाटतो। आज आपण नवीन नॉन प्लॅन रस्ते दर्जोन्नत तर करावे हा एक ठराव तुम्ही त्यात लिहून घ्या। रस्ते दर्जोन्नतीचा विषय असेल, एक ना अनेक आपण आज ठराव मंजूर केले। कत्तलखान्याचा ठराव असेल, रात्री आपण जे 4 ठराव बोललो होतो त्यातला कुठला ठराव राहिला का? आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासनाचा देखील मी विशेष आभार मानतो। मला बरेच म्हटले की प्रशासन खूप टेन्शन मध्ये राहतं। माझ्यासोबत काम करत असताना ना शासनाला ना प्रशासनाला कोणालाही टेन्शन मध्ये राहण्याची गरज नाही। चांगली कामं करणारी माणसं मला माहिती असतात। चुकीच्या काम करणाऱ्या माणसांचं चुकीचं मी खपवून घेत नाही। चांगल्या काम करणाऱ्यांच्या पाठीमागे मी कायम उभा राहतो। आज या आम सभेच्या माध्यमातून चाळीसगाव जनतेला, चाळीसगावकरांना आपण कामाच्या माध्यमातून पुन्हा विश्वास देऊया। पुढील कार्यकाळात यांच्या समस्या आज ज्यांनी मांडल्यात, तहसील असेल, प्रांत असेल, बीडीओ असतील, सीओ असतील, सगळ्या विभाग प्रमुखांनी तुम्ही एक जनतेची कायम एक मानसिकता ठेवा। आपल्याकडे कोणीतरी माणूस आला आहे, त्याला ऐकून घ्या, त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा। आज शर्मा सारखा व्यक्ती इथं सांगत असताना 4 तासात त्याच्या घरी लाईट बसला, ही आम सभेची फलश्रुती म्हणायची किंवा अकार्यक्षमता म्हणायची। जर हेच काम जर पहिले झालं असतं तर आम सभेत आज शर्मा सारखा व्यक्ती तक्रार घेऊन आला नसता। पुढच्या वेळेस माझा विश्वास असेल की आम सभेला तक्रारी घेऊन लोकांनी आलं नाही पाहिजे, याची जबाबदारी ही तुमची असेल। आणि मी आणि प्रशासन हे चांगलं काम करतंय हे तेव्हाच सिद्ध होईल की आम सभेच्या खुर्च्या खाली राहतील। म्हणजेच याचा अर्थ आपण येणाऱ्या काळात प्रशासनाने आपण अजून चांगलं काम करावं। चांगल्या काम करण्यासाठी प्रशासनासोबत मी खंबीरपणे उभा आहे। कोणी ब्लॅकमेल करत असेल, कोणी त्रास देत असेल, कोणालाही जुमानायची गरज नाही। कोणी काही तुम्हाला ग्रामसेवक लोक असतील, तुम्हाला एखाद्या ठिकाणी उगीच कोणी काही आरटीआयच्या माध्यमातून असेल, कुठे उगीच त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्या कानावर टाका। ठेकेदार हे पैसे कमवण्याचं साधन म्हणून मी कधीही वापरत नाही। ठेकेदारांना पण चांगलं आणि क्वालिटीचं काम करून घ्यावं ह्या माझ्या कायम सूचना असतात। तरी मी तुमचंही ऐकतो, येणाऱ्या काळात तुमचंही ऐकतो। येणाऱ्या काळात आपण चाळीसगावात आज जी ही आम सभा घेतली, ही प्रातिनिधिक स्वरूपाने लोकांच्या समस्या निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक माइलस्टोन असेल असं मला वाटतं। आणि लोकांना एक विश्वास होता की इथं आल्यानंतर आमचं कोणी ऐकलं जाईल। सकाळपासून आज बिना जेवायचं असतील का काय मला माहिती नाही, एका कचेरीवर सगळे अधिकारी थांबले आहेत, परंतु आज हा मंडप खाली होईस्तोवर आम्ही सगळेजण तुमचं ऐकून घेतलं। यामध्ये हे जनतेचा पण विजय आहे की जनतेने जी आम सभे जी कायद्याने जी तरतूद केली आहे की सर्वसामान्य लोकांची गाऱ्हाणे ऐकून घेतली पाहिजे, ते ऐकण्याचा प्रशासनाने आणि आमदार म्हणून मी प्रयत्न केला। येणाऱ्या काळात तुमच्या अजून काही समस्या असतील त्याही मला सांगा, त्यासाठी सोडवण्यासाठी मी कायम तुमच्या सोबत कटिबद्ध आहे। आजच्या ग्रामसभेसाठी विशेष करून पंचायत समितीचे बीडीओ चांगले अधिकारी म्हणून ते सगळ्यांना परिचित आहेत, ते नंदकुमारजी वाडेकर यांचं देखील मनापासून अभिनंदन। सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन।
आणि आजच्या या ग्रामसभेच्या माध्यमातून काही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की ज्यांनी सरपंच आहेत की ज्यांनी चांगलं काम केलं, त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे। भोई साहेब म्हणून आपल्याकडे शिक्षण विभागाला त्यांच्यासोबत काम करणारे सर्व अधिकारी यांनी मागील कार्यकाळात शासनाच्या कामाव्यतिरिक्त शिष्यवृत्ती योजना असेल किंवा सायकल वाटपाचा कार्यक्रम असेल यामध्ये देखील खूप चांगली भूमिका पार पाडली। त्यांच्यासाठी सगळ्यात जोरदार टाळ्या सगळ्यांनी टाळ्या वाजा। आणि महेश मगर नावाचे आमचे एक सरपंच होते माजी, आणि तिथं आता पुन्हा अजून दुसरे सरपंच तेही आमचे सहकारी आहेत। या दोघं सरपंचांनी, आजी आणि माजी सरपंचांनी त्या गावात शिक्षण व्यवस्थेवर एक चांगलं काम उभं केलं। या दोघांचं देखील अभिनंदनास ते पात्र आहेत। या दोघं सरपंचांचं मी अभिनंदन करतो। ग्राम विकासाच्या माध्यमातून ग्राम विकासाची गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, हा माझा कायम प्रयत्न राहील। येणाऱ्या काळात चाळीसगावला हा परिवार समजून काम करत असताना सर्वसामान्यांची अडचणी दुःख ह्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील, हा आम सभेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना विश्वास देतो। आजचा कार्यक्रम इथं संपला, ही आम सभा संपली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।